विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नाशिक महानगरपालिका या संदर्भात जे सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये तुम्हाला नाशिक जिल्ह्याविषयी परीक्षेत प्रश्न आवश्यक विचारले जाऊ शकतात. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यासंदर्भात जे प्रश्न तयार होऊ शकतात ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. पहिला प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहेत? 12, 13, 15 की 16? जेवढे आपण प्रश्न बघणार आहोत ते आपण स्वतः देखील विद्यार्थी मित्रांनो अटेम्प्ट करू शकता. म्हणजे आता प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला आणि ऑप्शन रीड करतोय, तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा, स्वतः गेस करा आणि खाली कमेंट करायचं आहे. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या जी आहे ती आहे 13. यामध्ये कोणकोणते तालुके आहेत तर लक्षात घ्या. नाशिक, सिन्नर, येवला, मालेगाव, बागलाण, निफाड, देवळा, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि कळवण. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याचा प्रमुख सण कोणता आहे? गणेशोत्सव, कुंभमेळा, होळी की पदवाळी? या ठिकाणी दीपावली पाहिजे होतं, चौथा ऑप्शन. तर नाशिक जिल्ह्याचा जो प्रमुख सण आहे तो आहे कुंभमेळा. तो दर 12 वर्षांनी भरत असतो, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वाईन उत्पादन क्षेत्र कोणते? दारणा, सिन्नर, गंगापूर की येवला? तर कोणता आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गंगापूर. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यात कोणत्या देशाकडे प्रामुख्याने केली जातात? म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जे द्राक्ष आहेत ते एक्सपोर्ट कोणत्या देशात होतात? अमेरिका, युरोप देश, जपान की आफ्रिका? तर लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्यातील जी द्राक्ष आहेत ती प्रामुख्याने युरोप देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक्सपोर्ट केली जातात. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन उद्योग कोणत्या गोष्टींवर आधारित आहे? धार्मिक स्थळे, औद्योगिक क्षेत्र, कृषी उत्पादने की वरील सर्व? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, वरील सर्व. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील साक्षरता दर जी 2011ची जनगणना झाली आहे त्यावरून नाशिक जिल्ह्याची साक्षरता दर सांगायचा आहे. 75%, 80%, 83% की 78%? तर नाशिक जिल्ह्यातला जो साक्षरता दर आहे तो आहे 83%. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नदी संगम कोणत्या ठिकाणी आहे? त्र्यंबकेश्वर, पंचवटी, निफाड की सिन्नर? तर तो कोठे झाला आहे तर पंचवटी या ठिकाणी झाला आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी शहर कोणते? देवळा, मालेगाव, सिन्नर की पेठ? तर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी शहर जे आहे ते आहे मालेगाव. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. पुढील प्रश्न, अंजनेरी हे ठिकाण कोणाशी संबंधित आहेत? शिवाजी महाराज, संत तुकाराम, हनुमान की नामदेव? तर अंजनेरी हे जे ठिकाण आहे ते हनुमान यांच्याशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न, त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? संत जन्मस्थान, ज्योतिर्लिंग, किल्ला की नदी संगम? तर त्र्यंबकेश्वर हे काय आहे तर एक ज्योतिर्लिंग आहे. यानंतर पुढील प्रश्न, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता? येवला, सिन्नर, बागलाण की मालेगाव? तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका जो आहे तो आहे बागलाण. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते? दारणा धरण, उजनी धरण, जायकवाडी धरण की पानसखेड धरण? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दारणा धरण. पुढील प्रश्न, नाशिकमध्ये प्रमुख कृषी उत्पादन कोणते आहे? ऊस, द्राक्षे, सोयाबीन की तांदूळ? तर लक्षात घ्या, नाशिकमधील प्रमुख कृषी उत्पादन जे आहे ते आहे द्राक्षे. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र कोणते आहे? सातपूर, सिन्नर MIDC, अंबड की वरील सर्व? तर लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र जे आहे ते आहे वरील सर्व. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मोडतो? विदर्भ, मराठवाडा, खानदेश की पश्चिम महाराष्ट्र? या ठिकाणी प्रदेश विचारला आहे तुम्हाला.
प्रशासकीय विभाग विचारलेला नाही आहे. तर जो प्रदेश आहे तो आहे खानदेश. पुढील प्रश्न, नाशिक जिल्हा भौगोलिकदृष्ट्या खानदेश प्रदेशाचा भाग आहे. हे जे वातावरण आहे ते अर्धशुष्क आणि शेतीसाठी अनुकूल आहे. यानंतर पुढील प्रश्न, सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? सिन्नर, नांदुरी, देवळा की बागलाण? लक्षात घ्या, सप्तशृंगी देवीचे मंदिर जे आहे ते ऑप्शन बी नांदुरी या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील कोणता किल्ल्यांचा राजा म्हणून ओळखला जातो? सालेर किल्ला, अहिरे किल्ला, अंजनेरी किल्ला की चुबरेगड किल्ला? तर किल्ल्यांचा राजा म्हणून साल्हेर किल्ला हा ओळखला जातो. पुढील प्रश्न, पंचवटी हे ठिकाण कोणत्या घटनेशी संबंधित आहे? शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक, रामायण, महाभारत की पंढरपूर यात्रा? तर पंचवटी हे ठिकाण रामायणाशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलं आहे? गोदावरी, गिरणा, दारणा की प्रवरा? सोपा प्रश्न आहे. तर नाशिक हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलं आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या तालुक्यात आहे? नाशिक, मालेगाव, सिन्नर की येवला? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मालेगाव. पुढील प्रश्न, 2011च्या लोकसंख्येनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या किती होती? 52 लाख, 61 लाख, 59 लाख की 65 लाख? तर नाशिक जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ती आहे 61 लाख. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचा उगम नाशिकमधील कोणत्या ठिकाणी होतो? सिन्नर, त्र्यंबकेश्वर, मालेगाव की येवला? तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील सर्वात जुने नगर कोणते मानले जाते? मालेगाव, सिन्नर, येवला की देवळा? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी सिन्नर. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1869, 1902, 1947 की 1990? तर लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्याची स्थापना ही 1869मध्ये झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्हा कोणत्या विभागात येतो? पुणे विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग की अमरावती विभाग? तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिका यासाठी जर तुम्ही चालक, यंत्रचालक किंवा अग्निशामक फायरमन यासाठी जर फॉर्म भरला असेल तर संपूर्ण सिलेबसवर आधारित 2500+ प्रश्न आणि 50+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला मिळेल. प्राईज आहे 299. सध्या 20% डिस्काउंट चालू आहे, म्हणजे फक्त 240 रुपयामध्ये तुम्हाला मटेरियल भेटणार आहेत. ही ऑफर फक्त लिमिटेड पिरियडसाठी आहे. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. आणि जे संपूर्ण मटेरियल आहे ते मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देत आहोत. तसेच जर तुम्हाला नाशिक मनपा नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 18,000+ प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 400 रुपयामध्ये भेटणार आहेत. NEW20 हा कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे आणि हा कोर्स परचेस करा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 12,000+ प्रश्न सोबत ऑनलाईन टेस्ट तसेच नोट्स आणि फॉर्म्युला नोट्स तुम्हाला 400 रुपयामध्ये मिळत आहे. या ठिकाणी NEW20 हा कोड यूज करायचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 15,000+ प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन सोबत ऑनलाईन टेस्ट. प्राईज आहे फक्त 400 रुपये. यापैकी कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला 2025मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन नक्की तो व्हिडिओ बघायचा आहे. थँक्यू.